धार्मिक नगरी आणि मंदिरांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरातील पुरातन अशा श्री सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या 8 वर्षांपासून सुरू आहे। अद्यापही काम सुरूच असून मंदिर खुलं होण्याच्या प्रतीक्षेत आहे। आपण सध्या नाशिकच्या गोदावरी नदीवरती असलेल्या अहिल्यादेवी होळकर पुलाच्या लगत आहोत। या ठिकाणी हे मंदिर आहे। याचं पुरातत्व विभागाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून गेल्या 8 वर्षांपासून काम सुरू आहे। मात्र हे काम अद्यापही पूर्ण झालं नसून अनेक भाविक हे मंदिर खुलं होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। या मंदिराला 8 वर्ष पूर्ण झाले असून अजून किती दिवस लागणार असा सवाल जो आहे तो मंदिर प्रशासनाच्या वतीनं विचारण्यात आला असून मंदिराजवळच असलेल्या फलकावरती मंदिराच्याच फलकावरती लिहिण्यात आलेलं आहे, श्री सुंदर नारायण मंदिर प्रतीक्षेची 8 वर्ष पूर्ण, अजून किती असा प्रश्नचिन्ह टाकत सवाल जो आहे तो मंदिर प्रशासनाच्या वतीनं उपस्थित करण्यात आला आहे। समस्त भाविकांच्या वतीनं जाब विचारण्यासाठी पुरातत्व विभागाच्या इथे या अशा पद्धतीचं आव्हान देखील या बोर्डच्या माध्यमातून मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा हा होणार आहे। या कुंभमेळ्याच्या अगोदर तरी हे मंदिर सुरू होणार का असाच प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।